सगळ्यांनी प्रेझेंटली मार्क करा. आय एम शेअरिंग द स्क्रीन. इज इट विजिबल? स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes. Okay. Only 4 students are there. Wait. ओके. 4th स्टँडर्ड मेजॉरिटी आहे. तर 3rd स्टँडर्डचे जॉईन होईपर्यंत आपण 4th स्टँडर्डला शिकूया. ओके. सो 4th स्टँडर्ड आपण तुमचं नवीन लेसन स्टार्ट करतोय, दॅट इज पिक्टोग्राफ. Good evening, teacher. आपण डिव्हिजन. गुड इव्हनिंग स्नेहा. लास्ट लेक्चरला आपण तुमचं डिव्हिजन कंप्लीट केलेलं आहे आणि आज आपण तुमचा पिक्टोग्राफ हा तुमचा जो शेवटचा लेसन आहे तो सुरू करतोय. पिक्टोग्राफ खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपा लेसन आहे. छान छान गणित आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही आता खूप नीट लक्ष द्यायचं आहे. ओके. चला. Teacher. स्पर्श, दीक्षा, स्नेहा, कार्तिक, pay attention. This is on your page number 83 if you want. Okay. तुमच्या पेज नंबर 83 वर हे आहे. ओके. 4th स्टँडर्ड. So let's start. Yes, teacher. ओके. बघा काय सांगितलं इथे. नसरीन, विशाल, विराज, हेमा अँड अदर स्टुडंट वेंट टू दी कॉलेज फेअर. हे सगळे विलेज फेअर हे सगळे गावाच्या जत्रेला गेले होते. द फेअर हॅड व्हरायटी ऑफ गेम्स. आणि त्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते. द स्टुडंट्स हॅड अ लॉट ऑफ फन. सगळ्यांनी तिथे खूप मजा केली. देअर वेअर डिफरंट टाइप्स ऑफ शॉप्स ॲट द फेअर. जत्रेत वेगवेगळ्या प्रकारची दुकानं देखील होती. सम सेलिंग टॉईज. काही खेळणे विकत होते. सम फूड अँड सम क्लोथ्स. काही दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ होते, तर काही दुकानांमध्ये कपडे विकण्यासाठी होते. नॅचरली देर वॉज अ क्राऊड ऑफ चिल्ड्रन नियर द टॉय शॉप अँड द फूड शॉप. अर्थातच मुलांची गर्दी कुठे असणार जास्त? खेळण्यांच्या दुकानाच्या बाहेर आणि खाण्याच्या दुकानाच्या बाहेर. परमजीत did not go to the fair. He asked Vishal, which shops were there? How many? Vishal show him a table. पण परमजीत मुलांसोबत जत्रेत गेला नव्हता, म्हणून त्याने विशालला विचारलं की तिथे कोणकोणती दुकानं होती, किती होती. मग विशालने त्याला एक टेबल दाखवला. बघा. फूड आयटमचे म्हणजे खाण्याच्या पदार्थाचे किती शॉप होते? स्पर्श सांग. 5. 5. स्नेहा, टॉईज खेळणी. Teacher, 3. येस. कार्तिक, क्लोथ्स कपडे. हाऊ मेनी शॉप्स? किती दुकानं 2. होती? 2. 2. 2. येस. दीक्षा, अदर इतर कोणती दुकाने होती, किती होती? येस सांगा. 5. 5. ओके. आता नसरीनने काय केलं बघा. नसरीन मेड द टेबल मोर अट्रॅक्टिव्ह युजिंग पिक्चर. आता नसरीनने हा जो टेबल आहे तो अजून अट्रॅक्टिव्ह बनवला, पण ते चित्रांचा वापर केला. बघा. फूड आयटम म्हणजे खाण्याची दुकानं 5 होती, मग तिने तिथे 5 दुकानं काढली. खेळण्याची दुकाने 3 होती, 3 दुकाने काढली. अशा प्रकारे कपड्यांसाठी 2 आणि इतर दुकाने 5. अशा प्रकारे तिने पण तोच टेबल तयार केला, पण तिने चित्रांच्या स्वरूपात तो टेबल तयार केला. विशाल, व्हॉट डू दिस पिक्चर्स मीन? मग या चित्रांचा अर्थ काय होतो? नसरीन, 1 पिक्चर स्टँड्स फॉर 1 शॉप. एक चित्र एका दुकानासाठी. देर आर 3 टॉय शॉप्स, सो देर आर 3 पिक्चर्स. खेळण्याची दुकाने 3 होती, म्हणून मी 3 चित्रे काढली आहेत. हेमा, सपोज दॅट देर आर लॉट ऑफ शॉप्स, विल यू ड्रॉ एज मेनी पिक्चर्स?
मग तिथे जर 10-12 दुकानं असती तर तेवढी चित्र काढणार का तू, असं हेमा म्हणाली. मग ताई काय म्हणते, नो, इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ सो मेनी पिक्चर्स एव्हरी टाइम. जर तुम्हाला 24, 25, 28 असा नंबर दिला तर तुम्ही चित्र तेवढे काढत बसणार का तुमच्या बुक मध्ये, सांगा मला. पॉसिबल आहे का प्रत्येक वेळी टेबल बनवून एवढे चित्र काढणे? 56, 100 असा नंबर दिला तर नो, इट इज नॉट पॉसिबल. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांना माझा आवाज ब्रेक होतोय का? नो नो टीचर. नो. आता येतोय बघा. वी पॅक the mangoes from our orchard. 24 mangoes to a crate. When we count the total number of crates, we come to know the number of mangoes we have packed. We can do this with the picture. आता ताई काय म्हणत आहे, आम्ही एका क्रेट मध्ये 24 आंबे टाकून सगळे आंबे पॅक करतो. मग प्रत्येक बॉक्स मध्ये किती आंबे आहेत हे आम्ही मोजू शकतो. जर 2 बॉक्स असतील तर 24 into 2 48 असे मोजता येतील, राईट. विराज, in the park in front of my house there are 40 rose bushes, 20 hibiscus shrub and 30 periwinkle shrub. I will make a table to show this using picture. विराज म्हणत आहे की माझ्या घरासमोर 40 गुलाबाची झाडं आहेत, 20 जास्वंदीची झुडपे आहेत आणि 30 सदाफुली आहेत. आता मी हे टेबलने दाखवणार. पण मग इथे त्याने पण मग तो 40 फुलं काढू शकतो का? 40 गुलाबाची फुलं काढणार का तो तिथे? नो नो नो. मग त्याने काय केलं, नो. एक पिक्चर घेतलं 10 श्रब साठी, 10 झाडांसाठी एक पिक्चर. मग 40 साठी किती काढले त्याने? 4. 20 साठी 2 आणि 30 साठी 3. गॉट इट? येस. म्हणजेच आपण आपण प्रत्येक वेळी जेव्हा स्केल घेतो, स्केल आता तुम्हाला बघा, कधी कधी तुम्हाला टेबल देऊन त्यावर प्रश्न विचारले जातील आणि कधी कधी तुम्हाला माहिती दिली जाईल आणि तुम्हाला स्केल ठरवून ते लिहायला येईल. ओके, पण सध्या तुम्हाला माहिती फक्त टेबल देऊन त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. नेक्स्ट इयरला तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला असे टेबल स्वतः बनवावे लागतील. इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि तुम्हाला टेबल बनवावा लागेल जेव्हा तुम्ही 5th स्टँडर्डला जाल. सध्या आता तुम्हाला टेबल दिलेला आहे, माहिती नीट वाचा आणि त्याची उत्तरं द्या. ओके, चला. एक्सरसाइज पाहूया आपण. स्टडी द टेबल्स अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. पीपल इन अ टाउन कलेक्टेड एड फॉर द फ्लड अफेक्टेड. पूरग्रस्तांसाठी शहरातील लोकांनी मदत गोळा केली आहे. दिस इज इट्स पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. आणि इथे आपल्याला त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन दिलं आहे. स्केल दिली आहे, एक घर म्हणजे 20 फॅमिलीज. ओके, 1 हाऊस इज ड्रॉन फॉर 20 फॅमिलीज. मग आता मेडिसिन च्या ब्लॉक मध्ये किती फॅमिली येतील? 20 + 20 + 20 किती झाले? 60. सेकंड आहे फूड आयटम्स. फूड आयटम्स खाण्याच्या पदार्थांमध्ये किती येतील मग? 20 + 20 + 20 + 20 80. व्हेरी गुड. थर्ड आहे क्लोथ्स, कपडे. सांगा किती येतील? 40. व्हेरी गुड. इतर मदत मध्ये 3 घरं आहेत, मग किती येतील? 20 आहे स्केल. 60. व्हेरी गुड. आता प्रश्नांची उत्तरे द्या. इन ऑल हाऊ मेनी फॅमिलीज गेव हेल्प? एकत्रितपणे किती फॅमिलीजला मदत देण्यात आली? सांगा. किती घरं आहेत मोजा? टीचर कुठल्या ह्याच्यामध्ये? पूर्ण एकत्रितपणे पूर्ण किती फॅमिलीला मदत करण्यात आली? 12 घरं आहेत ना, 12.
किती हाऊसेस आहेत बघा. Well, मग 12 ला 20 ने मल्टिप्लाय करा. 12 टाइम्स 20 किती होतात? टू 32. येस. 32. अरे 12 फॅमिलीज आहेत आणि एका फॅमिलीत एक सॉरी 240. व्हेरी गुड. 240. 240 येस 240. लक्ष द्या. एका घरासाठी एक घर 20 फॅमिलीज साठी ड्रॉ केलेलं आहे बरोबर. मग अशी 12 घरं आहेत, 12 हाऊसेस आहेत. मग आपण त्या 12 हाऊसेसला 20 ने मल्टिप्लाय करणार. राईट. पहिल्याचा आन्सर मिळाला 240. समजलं सगळ्यांना किती फॅमिलीजला मदत करण्यात आली? ओके. नेक्स्ट. Yes. सेकंड क्वेश्चन. What form of help was given by the largest number of families? कोणत्या प्रकारची मदत सगळ्यात जास्त फॅमिलीजला पुरवण्यात आली आहे? तन्वी. मेडिसिन, फूड आयटम, क्लोथ्स की अदर्स? चला कोण सांगणार? स्पर्श. मला सांगा या टेबल मध्ये सगळ्यात जास्त घरं तुम्हाला कोणत्या ह्याच्यात दिसतात? सांगा. Food item. फूड आयटम. Item. येस. मग फूड आयटम्स म्हणजे खाण्याचे पदार्थ सगळ्यात जास्त फॅमिलीला पुरवण्यात आले. मग सेकंडचा आन्सर आहे फूड आयटम्स. थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट फॉर्म ऑफ एड वॉज गिवन बाय द लिस्ट नंबर ऑफ फॅमिलीज? सगळ्यात कमी थर्ड काय आहे ते? क्लोथ्स, कपडे. समजल्या? चला आता फोर्थ स्टँडर्ड. तुम्ही हा क्वेश्चन लिहा, टेबल ड्रॉ करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके. हे कम्प्लीट झाल्यावर आपण सेकंड सॉल्व्ह करणार आणि मग सेकंड लिहा. चला चित्र काढायची आहे. काय झालं? टीचर चित्र पण काढायचे. हो चित्र काढायची आहेत कारण तेच आहे पिक्टोग्राफचा अर्थच चित्र. फक्त घर काढा त्यामध्ये. एक फक्त असा बॉक्स टाइप काढला तरी चालेल. समजलंय फोर्थ स्टँडर्ड काय करणार आहात तुम्ही? Yes. चला स्टार्ट. Yes. थर्ड स्टँडर्ड भाविका, स्वराज, सार्थक, वेदा, श्रेया. कुठे होते सगळे एवढा वेळ? सगळे लेट का जॉईन झाले आज? चला तुमचा फ्रॅक्शन्स हा लेसन आपण चालू करणार आहोत. फ्रॅक्शन्स अपूर्णांक. बघा हाफ. हाफचा अर्थ काय होतो? अर्धा. येस. Okay. When something is divided into two equal parts, each of the part is half of that thing. जेव्हा एखाद्या वस्तूचे दोन समान भाग केले जातात तेव्हा त्यापैकी प्रत्येक भागाला काय म्हणायचं आहे? अर्धा. हाफ. ओके. बघा चित्र दिली आहेत. अ होल गावा. पूर्ण पेरू दिलाय आपल्याला. हाफ गावा. अर्धा पेरू. अ होल ऍपल. पूर्ण ऍपल. हाफ एन ऍपल. जेव्हा दोन भाग केले ऍपलचे तेव्हा ते हाफ झाले, अर्धा झाला. बरोबर. अ होल केक. हाफ केक. अ होल वॉटरमेलन. हाफ वॉटरमेलन. हाफ कशाला म्हणायचं समजलंय? कोणत्याही वस्तूचे जेव्हा आपण दोन इक्वल पार्ट करतो त्याला हाफ म्हणायचं आहे. मग ही डेफिनेशन लिहा. हे जे पिंक कलरचं दिसतंय ना ते लिहून घ्या. मराठीवाल्यांनी मराठीमध्ये लिहा. तुमच्या पेज नंबर 78. चला हे लिहून झालं की मला सांगा मग आपण खाली जी एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करू. कलर आहेत का सगळ्यांकडे? Yes, teacher. क्रेयॉन आहे सबके पास? ओके. चला मग हे करा, हे लिहा आणि मग मी तुम्हाला सांगते नेक्स्ट काय करायचं आपल्याला. चला ही जी डेफिनेशन दिसते ना पिंक कलर मध्ये
मराठीवाल्यांनी मराठीमध्ये लिहा. अर्धा, अर्धा म्हणजे काय? हाफ. व्हॉट इज हाफ? ते लिहायचंय तुम्हाला. लिहा पटापट. कंप्लीट झाल्यावर कलर असतील तर कलर पण शोधून ठेवा पटकन. एक फक्त कलर घेतलात तरी चालेल. पेज नंबर वापस सांगा. 78 78. चला पटापट. फोर्थ स्टँडर्ड फर्स्ट झालं की सेकंड जरा रीड करा. आन्सर्स विचारल्यावर सांगता आले पाहिजेत तुम्हाला. लिहिली डेफिनेशन? सार्थक, श्रेया, कुशल, हो टीचर. वेदांत, वेदांत, स्वराज, लिहा पटापट. भाविका पेज मिळालं तुला? काय लिहायचंय तुम्हाला? when something is divided into two equal parts, each of the part is a half of that thing. जेव्हा एखाद्या वस्तूचे दोन समान भाग केले जातात तेव्हा त्यापैकी प्रत्येक भागाला अर्धा असं म्हणायचं आहे, किंवा त्यापैकी प्रत्येक भाग हा त्या वस्तूचा अर्धा भाग असतो. फोर्थ स्टँडर्डला गेल्यावर यावर गणित सुद्धा येणार आहेत तुम्हाला. तुम्ही पाहिलं असेल शिकवताना. येस, लिहा पटकन. थर्ड स्टँडर्ड. डन? डन. येस, आय एम डन. व्हेरी गुड. भाविका, मी कधीपासून सांगते पेज नंबर 78 वर ही जी डेफिनेशन आहे अर्धा म्हणजे काय ते लिहायचं आहे. येस. ओके. येस. Okay, then start writing. If you have completed, let me know, please. Yes, ma'am, completed. Completed? Okay. So, बघा. Exercise आहे next तुम्हाला. Next you have exercise on page number 79. Page number 79. Question बघा. Color a half of each of the following pictures given below. सगळ्यांना पिक्चर्स दिसतात खाली? Yes. Yes. आणि त्यामध्ये प्रत्येक आकृतीचे हाफ भाग केलेले आहेत. राईट? इथे तुम्हाला प्रत्येक आकृतीचा, प्रत्येक डायग्रामचा अर्धा भाग कलर करायचा आहे. गॉट इट? यू हॅव टू कलर हाफ पार्ट ऑफ युअर डायग्राम्स. एव्हरीवन हॅज कलर्स? Yes. Teacher, अर्धच ना? Yes, half part. Only half part you have to color. Any color you can choose. Just you write. You have to color the half part of your diagram. Okay? Teacher, textbook पे करना है ना? No, 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 no. Not in the textbook. In your notebook. In your notebook. Complete, teacher. Diagram nikalo and then color it the half part. Yes, teacher. Okay. And after completing, let me know in the chat box. Huh? Teacher, सूचना पण new color. Ha. Liha. Write that also. Color half of each of the pictures given below. Okay? Teacher, complete.
Fourth standard, you are done? Fourth standard? Yes. मॅम आकृत्या पेन्सिलनी काढल्या तर चालेल? हो हो हो, पेन्सिलनेच काढा आणि प्रत्येक आकृतीचा अर्धा भाग दाखवा. ओके, पेन्सिलनेच काढा डायग्राम. फोर्थ स्टँडर्ड कंप्लीट झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. इफ यू हॅव कंप्लीटेड लेट मी नो इन द चॅट बॉक्स. Sparsh, Tanvi, Sneha, Karthik, have you done? चला बी फास्ट. ओके, दीक्षा कंप्लीटेड. चला पटकन करा सगळी. Yes, teacher. स्टँडर्ड कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी मेसेज टाकायचे आहेत. पुट अ मेसेज इन अ चॅट बॉक्स व्हेन यू गेट कंप्लीटेड. ओके, फोर्थ स्टँडर्ड. तन्वी, स्पर्श. Teacher complete. तन्वी, कार्तिक कंप्लीटेड. ओके, स्नेहा. स्नेहा, स्पर्श आपका हो गया है कंप्लीट? टीचर मला मैं लास्ट वाला लिख दी. ओके, फास्ट बी फास्ट. बाकीच्यांनी नेक्स्ट उदाहरण लिहून ठेवा. तन्वी, कार्तिक, दीक्षा, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे सेकंड नंबरचं ते लिहून ठेवा. चला, सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं, ते लिहून घ्या. तन्वी, कार्तिक आणि दीक्षा चित्र पण काढा. ओके. तिथे पण घरच आहेत तुम्हाला. 1 house means 10 houses. 1 picture is equal to 10 houses. Sneha, yes, completed. Okay.
Okay, Vedang completed. Good. ओके, सो फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांचा कंप्लीट झाला असेल तर प्लीज पे अटेन्शन. This is chart showing what kind of fuel is used in the kitchen in 160 houses in the village. या चार्ट मध्ये आपल्याला दाखवलंय की गावातील 160 घरांमध्ये 160 हाऊसेस मधील किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये कोणत्या प्रकारचा इंधनाचा वापर केला जातो. ओके, तर फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला फ्युएल दाखवलंय, इंधन दाखवलंय, गॅस, केरोसिन, वूड आणि गोबर गॅस. आणि सेकंड कॉलम मध्ये नंबर ऑफ हाऊसेस युजिंग द फ्युएल, किती घरं त्या प्रकारचं इंधन वापरत आहेत हे दाखवलंय. ओके, आणि स्केल दिले, एक घर म्हणजे एका घराचं चित्र म्हणजे 10 घरे. वन पिक्चर मीन्स 10 हाऊसेस. मग आपण आता सुरुवात करूया. त्या अगोदर मला एक्सप्लेन करा, मग गॅस वापरणारी किती घरे असतील सांगा. एक घर म्हणजे एक पिक्चर म्हणजे 10 घरे. मग अशी गॅस वापरणारी किती आहेत बघा. पहिला कॉलम 4. 4. मग 4 मल्टिप्लाइड बाय 10 40. येस. केरोसिन वापरणारी 7. 7 मल्टिप्लाइड बाय 10 70. 70. वूड लाकूड 20. 20. गोबर गॅस 30. 30. व्हेरी गुड. आता प्रश्नांची उत्तरे द्या. व्हॉट काइंड ऑफ फ्युएल इज युज्ड इन मोस्ट हाऊसेस. बहुतांश घरांमध्ये, जास्तीत जास्त घरांमध्ये कोणत्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला गेलाय. सबसे ज्यादा किसमें है. कंप्लीट टीचर. केरोसिन. ओके, केरोसिन. ऑइल. केरोसिन. ओके. हाऊ मेनी हाऊसेस यूज गोबर गॅस. किती घरं गोबर गॅसचा वापर करतात. 3 नाही, नो 3, 30. 30. स्केल लक्षात ठेवा नेहमी. एका घराचं चित्र म्हणजे 10 घरं सांगितली तुम्हाला. पिक्चर ऑफ 1 पिक्चर मीन्स 10 हाऊसेस. थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी हाऊसेस यूज गॅस. किती घरे गॅस वापरत आहेत. 40. 40. व्हेरी गुड. एक्झाम्पल लिहा, पिक्चर ड्रॉ करा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहा. चला स्टार्ट राइटिंग. फोर्थ स्टैंडर्ड एंड कंप्लीट होने के बाद बताना है मुझे. ओके, थर्ड स्टैंडर्ड इज डन, राइट. थर्ड स्टैंडर्ड, नाउ पे अटेंशन. हाफ किसको कहते हैं समझ में आया है. व्हाट इज हाफ, हैव यू अंडरस्टूड क्लियरली. Yes, teacher. अर्धा भाग कशाला म्हणायचं. व्हेन वी डिवाइड एनी ऑब्जेक्ट इंटू 2 इक्वल पार्ट्स, ईच पार्ट इज कॉल्ड एज हाफ. जेव्हा आपण एका वस्तूचे 2 समान भाग करतो तेव्हा प्रत्येक एका भागाला आपण अर्धा म्हणायचं आहे. Now, a line has been drawn in each of the figure given below. Put a tick mark right under the figures which get divided into 2 equal parts by that line. आता खालच्या आकृत्यांमध्ये प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की एक लाईन ड्रॉ केलेली आहे, पण काही आकृत्यांचे 2 समान भाग होत आहेत तर काही आकृत्यांचे नाही होत. मग कोणत्या 2 आकृत्या आहेत ज्यांचे समान भाग होतात. मला कलर सांगा. ऑरेंज अँड ग्रीन. हा, कलर किंवा शेप. येस, ऑरेंज कलरचा ट्रायंगल आणि ग्रीन कलरचा जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये त्या दोन्ही आकृत्यांमध्ये जी लाईन ड्रॉ केली आहे त्या लाईनमुळे त्या आकृत्यांचे 2 समान भाग होत आहेत. राईट. हाफ. ओके, आता हाफ ही कंसेप्ट तुम्हाला क्लियर झाली आहे. हाफ किसको कहते हैं, क्लियर हो गया है. Yes. ओके, नाउ नेक्स्ट इज अ क्वार्टर. क्वार्टर म्हणजे पाव तुकडा. When something is divided into 4 equal parts, each of the part is a quarter of that thing. जेव्हा एखाद्या वस्तूचे 4 समान भाग केले जातात तेव्हा त्यापैकी प्रत्येक भाग हा पाव तुकडा होय. चला लिहा माझ्यासोबत. आपण पहिले आकृती काढूया.
हा स्क्वेअर आहे, याला 4 समान भागांमध्ये डिवाइड केलं. ओके, मग यातील हा एक भाग म्हणजे क्वार्टर, पाव. ओके, येस. काय म्हणायचं आहे आपल्याला? क्वार्टर पाव. ओके, मग आपण काय लिहिणार? वेन समथिंग टीचर कंप्लीट. is okay divided मॅम कंप्लीटेड. okay divided into थर्ड स्टँडर्ड माझ्यासोबत लिहा. 4 equal parts, each part is called as quarter. जेव्हा एखाद्या वस्तूचे चार समान भाग कंप्लीट. केले जातात तेव्हा प्रत्येक भाग हा पाव भाग होय. ओके, हा, मराठीवाल्यांनी मराठीतून लिहा, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मधून लिहा. कंप्लीट टीचर. ओके, कंप्लीट टीचर. कंप्लीट टीचर. ओके, कंप्लीट. लिहिलं चालेल? नो मॅम. नो, ओके. काय झालं भाविका? टीचर इंग्लिश मध्ये लिहिलं चालेल? तुम्हाला मॅथ्स कशातून आहे शाळेत? इंग्लिश की मराठी? पुस्तक कशातून आहे तुमचं? त्या भाषेतून तुम्ही लिहा. पेपर कशातून येतो सांगा तुम्हाला? टीचर मराठी. हा, मग मराठीतून लिहा. ज्यांना मराठीतून पेपर येतो त्यांनी मराठीतून लिहा. चला, झाल्यावर सांगा मला पटकन. आता तुम्हाला काही आकृत्या असतील ज्याच्यातला क्वार्टर पाव भाग तुम्हाला कलर करायचा असेल. टीचर ऑल कंप्लीट. ओके, टीचर ऑल कंप्लीट. मॅम माझं नाही झालं. ओके बेटा. येस, इथे तसं दिलं नाहीये आपल्याला कलर साठी. इट्स ओके. आता एक चौकोन काढा, एक रेक्टँगल काढा. मीच देते तुम्हाला ड्रॉ करून. चला लिहा पटकन. स्वराज, बी फास्ट. आता मी तुम्हाला काही आकृत्या देते, त्याचा क्वार्टर पार्ट म्हणजे पाव भाग तुम्हाला रंगवायचा आहे, कलर करायचा. ओके, यस. फोर्थ स्टैंडर्ड, अगर ये सेकंड के आंसर हो गए हैं लिख के तो थर्ड क्वेश्चन लिखिए. यस टीचर. एंड नाउ यू हैव टू फाइंड आउट द आंसर्स. अभी आपको ढूंढने हैं आंसर्स. ओके, यस टीचर. यस. पहले दो आई हैव सॉल्व फॉर यू. सो नाउ यू हैव टू सॉल्व. ओके, चला फटाफट, बी फास्ट. मॅम कंप्लीटेड.
ओके चला, आता आय एम टीचर गिविंग यू सम फिगर्स. मी तुम्हाला काही आकृत्या देते, त्याच्यातील झालं क्वार्टर भाग कलर करा. ओके, टीचर कलर. झालं काय झालं? ते तुम्ही दिलत ते माझं नाही झालं. सॉरी. आता आता ते रायटिंग असू द्यात, कारण ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे. ओके भाविका, आता मी इथे सांगते, त्यामध्ये फक्त पाव भाग रंगवायचा आहे तुमच्या आकृतीचा. चला आकृत्या काढा. टीचर येस. तिसऱ्याचा पण तसंच काढायचं आहे ना? थांबा. थर्ड आहे अ चार्ट शोविंग द क्रॉप ग्रोन बाय द फार्मर्स इन अ विलेज. इथे एक फार्मर म्हणजे एका शेतकऱ्याचं चित्र म्हणजे 10 शेतकरी. अबाउट हाऊ मेनी फार्मर्स डज द चार्ट टेल अस. मग या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलंय की या तक्त्यामध्ये तुम्हाला किती शेतकऱ्यांची माहिती दिलेली आहे. मग किती शेतकरी आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 into 10 120 म्हणजे 120 शेतकरी. बरोबर. विच क्रॉप इज ग्रोन बाय द लिस्ट नंबर ऑफ फार्मर्स. सगळ्यात कमी कोणतं क्रॉप घेतलं जातंय, कोणतं पीक घेतलं जातंय बघा, सांगा लवकर. फोर्थ, आय एम टॉकिंग टू यू. ज्वारी. पल्सेस. डाळी आहेत ना, ही कडधान्य आहेत. सेकंड नंबर. थर्ड, हाऊ मेनी मोर फार्मर्स ग्रो व्हेजिटेबल दॅन पल्सेस. आता पल्सेस 2 फार्मर म्हणजे 20 फार्मर्स आहेत, आणि व्हेजिटेबल मध्ये 4 म्हणजे 40 फार्मर्स आहेत. मग किती फार्मर्स असे आहेत जे व्हेजिटेबल्स, किती फार्मर्स पल्सेस लावणाऱ्या फार्मर्स पेक्षा व्हेजिटेबल्स लावणारे फार्मर्स कितीने जास्त आहेत? 20 ने. ओके, चला लिहा आता. समजलेत उत्तर? फोर्थ स्टँडर्ड. येस. हा लिहा. ओके, थर्ड स्टँडर्ड. नाव यू पे अटेन्शन. चला, हा क्वार्टर पार्ट तुम्हाला कलर करायचा आहे प्रत्येक डायग्रामचा. तुम्ही स्केलनी वगैरे काढत असाल तर परफेक्ट काढा. परफेक्ट 4 भाग तुमचे असायला हवेत. यापैकी तुम्हाला क्वार्टर पार्ट, पाव भाग कलर करायचा आहे प्रत्येक आकृतीचा. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांना समजलंय ना? थर्ड. यस टीचर. हा, ओके, पटापट करा. कंप्लीट. थर्ड स्टँडर्ड कंप्लीटेड. कंप्लीट. ओके, ज्यांचं झालं नाही त्यांनी परत एकदा बघा. एक स्क्वेअर आहे, एक सर्कल आहे, एक रेक्टँगल आहे आणि एक डायमंड शेप आहे. ओके, फक्त हा पाव पार्ट कलर करायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट, थर्ड स्टँडर्ड. नेक्स्ट बघा काय आहे.
आता तुम्हाला आहे अ होल, अ हाफ आणि क्वार्टर पार्ट आपण शिकलो बरोबर. होल म्हणजे पूर्ण, हाफ म्हणजे अर्धा आणि क्वार्टर म्हणजे पावभाग. ओके, इथे दिले होते तुम्हाला क्वार्टर साठी पण चित्र दिलेले आहेत. इट्स ओके, आपण ऑलरेडी कलर केले. आता थ्री क्वार्टर म्हणजे सांगा. पाऊण. येस, थ्री क्वार्टर म्हणजे पाऊण भाग. बघा, थ्री क्वार्टर म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाऊण भाग. पाऊण भाग म्हणजे 3 वेळा पाव भाग. ओके, चला आता थ्री क्वार्टर हे लिहून घ्या. If a whole is divided into 4 equal parts and we take 3 of them, the part that we have taken is called 3 quarters. जेव्हा एखादी पूर्ण वस्तू 4 भागांमध्ये विभागली जाते आणि त्यापैकी 3 भाग आपण काढून घेतो, तेव्हा त्या 3 भागांना एकत्रितपणे पाऊण म्हणायचं आहे. 3 क्वार्टरचा अर्थ होतो पाऊण. हे लिहून घ्या. तुमच्या पेज नंबर 81 वर आहे, पेज नंबर 81. चला वरची आकृती काढा, रेक्टँगल काढा, त्याला 4 भागांमध्ये डिवाइड करा, 3 भाग कलर करा आणि त्याच्या खाली लिहा. इफ अ होल इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स and we take 3 of them, the part that we have taken is called 3 quarter. चला पटकन कंप्लीट करा. फोर्थला जसं पिक्टोग्राफ आहे तसं थर्ड स्टँडर्डला हँडलिंग डेटा म्हणून एक पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. आणि हे कम्प्लीट झालं थर्ड स्टँडर्ड. थ्री क्वार्टर कशाला म्हणतात, पाऊण कशाला म्हणतात कम्प्लीट झाल्यावर. कलर 3 क्वार्टर ऑफ दी पिक्चर्स बिलो. इथं आकृत्या दिल्या, तिथे तुम्हाला त्या वहीत काढा आणि त्याचा पाऊण भाग 3 क्वार्टर रंगवा. त्याच्या खालीच आकृत्या दिल्यात पहा. ओके, गॉट इट. थर्ड स्टँडर्ड काय करायचं आहे समजलंय. ओके, फोर्थ स्टँडर्ड कम्प्लीटेड. फोर्थ त्याच्या नंतर काय लिहायचं आहे? हे लिहिलं, ही डेफिनेशन लिहिली. 3 क्वार्टर कशाला म्हणायचं ते लिहिलं सार्थक. येस येस. हा, आता हे करायचंय. या डायग्राम काढायच्या आहेत आणि त्याच्यातला 3 क्वार्टर भाग कलर करायचा आहे, म्हणजे 3 भाग कलर करायचे. ओके, येस. हा चला. फोर्थ स्टैंडर्ड, our एग्जाम्पल नंबर 4. अ चार्ट शोइंग. ओके, इसके बाद आपको पैटर्न भी है, सो पैटर्न हम नेक्स्ट लेक्चर में लेंगे. ओके, a chart showing what colors were worn by children to school on the day when the school uniform was not compulsory. या चार्ट मध्ये आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा एखादा दिवस तुम्हाला ऑफ असतो ना वीकचा, जेव्हा तुम्हाला स्कूल युनिफॉर्म कंपल्सरी नसतो, तेव्हा मुलांनी कोणकोणत्या रंगाचे कपडे घातले होते ते इथे दिले. नंबर ऑफ स्टुडंट आहेत आणि कोणकोणत्या रंगाचे कपडे घातले होते. रेड मध्ये 3 मुलं दाखवली, 3 मुलांचे चित्र दाखवलेत. इथे एक मुलगा म्हणजे 5 चिल्ड्रन. स्केल लक्षात घ्या. एवढा वेळ आपल्याला एक आकृती म्हणजे 10 शेतकरी, 10 घरे, 10 कुटुंब, 20 कुटुंब असं दिलं होतं. इथे 5 चिल्ड्रन आहे, लक्ष द्या. मग रेड घालणारे किती असतील? 5 into 3, 5 multiplied by 3 किती झाले? 15. ब्लू पहनने वाले कितने होंगे? 5. 5. ग्रीन 10. 10. And yellow 5. very good. 5. Now questions.
हाउ मेनी चिल्ड्रन आर देयर इन द क्लास? पूरी क्लास में कितने चिल्ड्रन होंगे? देखिए, काउंट कीजिए कितने, यहाँ पे कितने पिक्चर्स दिखाए गए हैं? 1 2 3 4 5 6 7। 7 मल्टीप्लाइड बाय 5, 35। 35। वेरी गुड। तो सेकंड क्वेश्चन है 35। आपका। यस। हाउ मेनी चिल्ड्रन वोर येलो क्लोथ्स? कितने बच्चों ने येलो कपड़े पहने हैं? 5। 5। वेरी गुड। व्हाट कलर डिड द ग्रेटेस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन वेयर? सबसे ज्यादा कौन सा कलर पहना गया है? रेड। रेड। एंड हाउ मेनी वोर दैट कलर? कितने बच्चों ने पहना है? 15। 15। व्हेरी गुड। हे पण लिहा चला. फोर्थ क्वेश्चन पण कंप्लीट करा. आणि इथे सर्कल काढा. स्माइली काढतो ना आपण, तसं काढा. सर्कल काढा, 2 डॉट द्या फक्त आणि एक स्माइल काढा. असे चित्र काढत बसू नका. थर्ड स्टँडर्ड क्वार्टर पार्ट कलर केलाय आकृतीचा. सॉरी, थ्री क्वार्टर. सॉरी, 3 क्वार्टर. पाऊण भाग रंगवलाय. नो. नो। बी फास्ट. ओके वेदांत, कंप्लीट शो मी युअर बुक वेदांत. आपण हाफ पार्ट पासून सुरुवात केलेली सगळं दाखवायचंय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला, थर्ड स्टँडर्ड अजून कोणाचं कंप्लीट झालंय? थर्ड स्टँडर्ड जरा 1 मिनिट लक्ष द्या. होमवर्क साठी तुम्हाला काय करायचं आहे? 81 पेज नंबर 81 वर एक टेबल दिलाय बघा, जिथे डायग्राम्सला कलर केलेला आहे ऑलरेडी. तुम्ही लिहायचं आहे की कलर केलेला पार्ट कोणता आहे आणि व्हाईट पार्ट कोणता आहे. फर्स्ट आय आहे, आयला हाफ कलर केलाय. मग कलर्ड पार्ट मध्ये तुम्ही हाफ लिहिणार, अर्धा, आणि व्हाईट पार्ट मध्ये पण तुम्ही अर्धा लिहिणार. सेकंड इमेज मध्ये कलर्ड पार्ट क्वार्टर आहे, पाव, आणि व्हाईट पार्ट आहे 3 क्वार्टर. थर्ड पिक्चर मध्ये कलर्ड पार्ट हाफ आहे, अर्धा आहे, आणि व्हाईट पार्ट पण अर्धा आहे. नेक्स्ट पिक्चर मध्ये, फोर्थ पिक्चर मध्ये कलर्ड पार्ट आहे तुमचा 3 क्वार्टर, पाऊण, आणि व्हाईट पार्ट आहे पाव, क्वार्टर. आफ्टर दॅट इन द फिफ्थ पिक्चर हाफ अँड हाफ. अँड लास्ट पिक्चर मध्ये 3 क्वार्टर आहे कलर्ड आणि क्वार्टर आहे आपका आवाज व्हाईट. नहीं आ रहा। ओके, चला झालाय कंप्लीट थर्ड स्टँडर्ड. चला बुक्स, शो मी द बुक्स फास्ट. कंप्लीट। ओके श्रेया बताइए टीचर बुक. कंप्लीट। हाफ से शुरुआत करना है आपको. यस, गुड. ओके, वेरी गुड. यस यस सार्थक, शो मी द बुक. होमवर्क समजलाय तुम्हाला? थर्ड स्टँडर्ड टेबल कसा कंप्लीट करायचा समजलाय? येस, ओके, गुड सार्थक. ओके, व्हेरी गुड. श्रेया, सॉरी स्नेहा. येस स्नेहा, शो मी द बुक. येस, गुड. ओके, व्हेरी गुड. चला अजून कोणाचं झालंय? भाविका, मधुरा.
Yes. Third standard, fourth standard. Complete teacher. कोणी सांगितलं complete? Teacher मीने सांगितलं. Okay. दाखव मधुरा. Yes. Good. Okay. चला. So we are going to stop over here. Okay. आपण आज इथेच थांबूया. Yes. Completed. Swaraj. Yes. 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 Show me the book. मॅम मला लॅपटॉप मी समोर धरतो. Okay. Okay. Good. Yes. Very good. Okay. सगळ्यांना होमवर्क समजलाय? थर्ड स्टँडर्ड. Yes. Teacher. Yes. Okay. So you can leave the class now. Bye bye. Bye bye teacher. Bye ma'am. Bye. Bye teacher. Bye.